जय भीम. नमो बुद्धाय. मी प्राध्यापिका ज्योती पंडित धुतमल, दैनिक सम्राट स्तंभ लेखिका, परभणी. आता 4-5 दिवसावर बुद्ध जयंती राहिलेली आहे. बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी आपणा सर्वांना बुद्ध जयंतीच्या लाख हार्दिक मंगलकामना इथे व्यक्त करते. पण बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मला इथं आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त व्हावंसं वाटतं. दरवर्षी आपण बुद्ध जयंती अतिशय हर्ष उल्हासात साजरी करतो, यात वादच नाही. कारण याच वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. तो सिद्धार्थाचा तथागत बुद्ध झाले. आणि ह्याच वैशाखी पौर्णिमेच्या दिवशीच तथागत बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. ह्या गोष्टी आपणा सर्वांना माहीतच आहेत. मला असं वाटतं की हे तिन्ही प्रसंग तथागतांच्या आयुष्यात घडून आले आणि म्हणून आपण या दिवशी बुद्ध जयंती आणि हे तिन्ही प्रसंगाला स्मरण करून आपण बुद्धांना वंदन करतो. ह्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतं की फक्त जयंती पुरतंच मर्यादित बुद्धाला आपण जे वंदन करतो ते तेवढंच पुरेसं नाही, तर बुद्धांनी सांगितलेले जे उपदेश आहेत, जे संदेश आहेत, जे तत्त्वज्ञान आहे, ते थोडं बहु आपल्या हे जीवनामध्ये प्रत्यक्षरित्या कृतीयुक्त अनुभवातून उतरलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपण बुद्धांना वंदन केल्यासारखं होईल. आता केवळ मेणबत्ती, अगरबत्ती, फुलं वाहून चालणार नाही. तर आता वेळ आहे. कारण जगामध्ये वेगवेगळे प्रकार नुकतेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगामध्ये युद्धाच्या घटना घडत असतात. ह्याच जगामध्ये कित्येक वेळा बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या घटना ज्या की घडू नये या देशात, या जगात, त्या घडत आहेत. आणि त्याला एकमेव कारण आहे बुद्धाचं तत्त्वज्ञान पाहिजे तसं लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि पोहोचलेलं असलं तरी त्याला आत्मसात करण्याचं पाहिजे तेवढं बळ आपल्यामध्ये नाही. आणि याच कारणामुळं जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धुमाकूळ माजलेले पाहायला आपल्याला मिळतात. मला तर असं वाटतं की या देशालाच नाही तर जगाला तारण्यासाठी बुद्धाचं तत्त्वज्ञानच एक पर्याय आहे. आणि म्हणून या सर्व जगाला बुद्ध तत्त्वज्ञानाचा स्वीकार हाच या जगाला पर्याय आहे, असंच मला वाटतं. आपण सर्व जाणतो की बुद्धानं ग्रहत्याग का केला. या ग्रहत्याग करण्याचे वेगवेगळे प्रकारचे कारणं सांगितले जातात. रील्सवर, यूट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे कारणं दाखवले जातात, सांगितले जातात. पण मूळ जे कारण आहे त्या कारणापर्यंत कोणी पोचलेलं तितकं जाणवत नाही. तर बुद्धानं जो ग्रहत्याग केला होता, शाक्य कोलियांमध्ये जे पाण्यासाठी युद्ध वारंवार घडून येत होतं, ते युद्ध टाळण्यासाठी बुद्धांनी ग्रहत्याग केलेला आहे, हे आपण सर्व जाणतोच. सभासद असताना त्यांना 3 प्रकारचे जे सांगितले होत्या
अटी, एक तर त्यांना सैन्यात सामील झालं पाहिजे किंवा त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात येईल, नाहीतर गृहत्याग करावा लागेल. पण बुद्धाचं प्रचंड असं मत होतं की युद्धाने कोणत्याही प्रकारचा जगाचं कल्याण होणार नाही. तर युद्ध टाळण्यासाठी बुद्धानं खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. आणि या जगामध्ये नव्हे तर दोन माणसांमध्ये, कुटुंबामध्ये, जगामध्ये, देशामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणाशीही वैर होऊ नये, युद्ध होऊ नये आणि हा जगामधील कलह टाळण्यासाठी त्यांनी हा गृहत्याग केलेला आहे. हे आपल्याला याची जाणीव असावी. एवढं मोठं ऐश्वर्य, आराम, राजवाडे, तीन प्रकारचे, 3 ऋतूमधील 3 राजवाडे राजा शुद्धोधनाने त्यांना बांधून दिले होते. संसारामध्ये मन रमावं यासाठी यशोधरेशी लग्न करून दिलं होतं. त्यांना राहुल बाळाचा जन्मही झाला होता. पण अचानकच त्यांच्या कुटुंबावर एवढं मोठं संकट आलं. शाक्य कोलियामधील रोहिणी नदीच्या पाण्यावरून जे युद्ध होणार होतं, त्या युद्धामध्ये सिद्धार्थानं सहभाग घ्यावा असं शाक्यांचं मत होतं, आग्रह होता, अट होती. पण शांतिदूत जन्मापासूनच सिद्धार्थाचा स्वभाव असल्यामुळं युद्धाला स्पष्ट नकार दिला. आणि ते नकार दिल्यामुळं या 3 प्रकारच्या अटी जे त्यांना घातल्या होत्या, त्या अटीपैकी एक अट म्हणजे गृहत्यागाची, देशत्यागाची, त्यांनी ती स्वीकारली. आणि या जगामध्ये होणारा, या रोहिणी नदीवरून शाक्य कोलियामध्ये होणारा जो संघर्ष होता, जो युद्ध होतं, ते टाळण्यासाठी हे मूळ कारण जे आहे, हे युद्ध होऊ नये म्हणून त्यांनी जो त्याग केला होता, तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात असावा. तरच या जगामध्ये, या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं युद्धासारख्या घटना घडणार नाहीत. याची जाणीव प्रत्येकाला जर राहिली तर कोणी कोणाची हिंसा करणार नाही, कोणी कोणाचा खून करणार नाही. म्हणून त्यांनी दिलेलं पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता या जगामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला जगण्यासाठी एक आदर्श जीवन मार्ग आहे. याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करावा. माणसामधील कलह टाळण्यासाठी, कुटुंबातील कलह टाळण्यासाठी, देशातील कलह टाळण्यासाठी आणि जगातील कलह टाळण्यासाठी जो एवढा मोठा बुद्धांनी त्याग केलेला आहे, तो त्याग व्यर्थ जाऊ नये यासाठी प्रत्येकानं बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं पालन करणं हे काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण पंचशिलामध्ये आपण चांगल्याच पद्धतीनं, पंचशील तरी निदान आपल्याला सर्वांनाच माहितीच आहे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. ह्या शिलामधून आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळतात. जे 5 शिला आहे, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादयामि, अदिनदाना वेरमणी सिक्खापदं समादयामि, कामेसुमिथ्याचारा वेरमणी सिक्खापदं समादयामि, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादयामि, सुरामेरयमज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. हे जे 5 शील आहेत, त्या 5 शिलाचं स्पष्टीकरणसुद्धा आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण ह्या पंचशिलाच्या मार्गानं जर प्रत्येकानं आपल्या जीवनाची वाटचाल केली तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण बुद्ध जयंती साजरी केली. म्हणून बुद्ध म्हणतात एके ठिकाणी की जर माणसाला आदर्श जीवन जगायचं असेल तर त्याच्यापुढे कोणता ना कोणता एक आदर्श नक्की असला पाहिजे. जर एखाद्या माणसाला शील सदाचाराचं जीवन जगायचं असेल तर त्याच्यापुढे ते जीवन जगण्यासाठी एक आदर्श काही ना काहीतरी असला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचं आदर्श, उज्ज्वल, शील सदाचाराचं जीवन जगण्यासाठी आपल्यापुढं बुद्ध धम्मसंघाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सर्व महापुरुषांचा आदर्श जर आपल्या डोळ्यापुढे असेल, आपल्या स्मरणात असेल तर
मला असं वाटतं की प्रत्येकाचं जीवन सुखकर होईलच होईल. आपल्यामुळं आपल्या समाजाचं होईल, शहराचं होईल, राज्याचं होईल, देशाचं होईल, नव्हे तर जगाचं होईल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म संघाच्या या महान झोळीमध्ये टाकलेलं आहे. कारण त्यांना एक विश्वास होता. त्यांनी हजारो प्रकारचे ग्रंथ वाचलेले होते. सर्व धर्माचे तत्त्वज्ञान त्यांनी वाचलेलं होतं. मात्र का शेवटी बुद्ध धम्माचाच स्वीकार त्यांनी का केला? तर त्यांना खात्री होती की बुद्धाच्या तत्त्वज्ञानामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग आहे, समानतेचा मार्ग आहे, एकतेचा आहे, करुणेचा आहे, अहिंसेचा आहे. आणि म्हणून आपण जर बुद्ध धम्माचा स्वीकार केला तर निश्चितच या स्वीकारामुळे जगाचं कल्याण निश्चित आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी खात्री होती आणि म्हणून त्यांनी बुद्ध धम्म संघाचा स्वीकार करून आपल्याला तो धम्म दिला. पण हा धम्म केवळ बौद्धांसाठीच नव्हे, तर या जगातल्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. कारण या धम्मामध्ये जीवन जगण्याचं कौशल्य, जीवन जगण्याची कला आणि जीवन जगण्याचा जे उद्दिष्टे आहेत, ते उद्दिष्ट म्हणजे पंचशील, 10 पारमिता, अष्टांग मार्ग, 8 लोकधर्म, 4 आर्य सत्य आणि असीम बुद्धाचं जे तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाच्या मार्गानं जगण्यासाठी प्रत्येकानं जर प्रयत्न केला तर जगात कुठंही हिंसा घडणार नाही, बलात्कार घडणार नाही. पण इमाने इतबारे आदर्श जीवन जगण्यासाठी बुद्ध धम्माचा स्वीकार हा जगाला पर्याय आहे, असं मला तर वाटतं. आणि म्हणून बुद्ध प्रत्येक ठिकाणी आपल्याला मौल्यवान संदेश सांगून गेलेले आहेत. त्यांचा तत्त्वज्ञानाचा मूळ पाया जो होता तो या पृथ्वी तलावरील माणूस आणि माणसाचे असलेले नाते हे कशा पद्धतीचं असावं हा त्यांचा याच्यामधून कळतं. माणसाचं मन हे केंद्रबिंदू त्यांनी मानलेलं आहे. आपल्याला मन जशी सूचना देते तशी आपल्या हातून कृती घडते, असंही बुद्धानं सांगितलेले आहे. आणि म्हणून या अख्ख्या पृथ्वी तलावरील जगाच्या माणसाशी असलेलं जे नातं आहे ते नातं आदर्श असावं, सदाचाराचं असावं. आणि हा बुद्धाचा जो मूळ हेतू होता की सर्व पृथ्वी तलावर धम्मराज्य प्रस्थापित करणं, हा बुद्धाचा मूळ हेतू होता. आणि म्हणून जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा त्यांच्या मनामध्ये असं आलं की माझा धम्म, माझं तत्त्वज्ञान अतिशय अवघड आहे. सर्वसाधारण माणसांना ते स्वीकार करणं तितकंसं सोपं आणि शक्य होणार नाही. माझं तत्त्वज्ञान एखाद्या पंडिताला सुद्धा समजणं तेवढं सोपं नाही. आणि जरी एखाद्या कोणाला समजलं असेल तर त्या तत्त्वानुसार चालणं हे फार अतिशय अवघड गोष्ट आहे, तेही शक्य होणार नाही. म्हणून मी दिलेलं तत्त्वज्ञान जगाला सांगू की नको सांगू, ह्या गोष्टीमध्ये, या चिंतनामध्ये पडलेलं असताना तिथं त्यांच्या मनात हा विचार आला की मला दुःखमुक्तीचा मार्ग सापडला आहे. त्यांना जे तत्त्वज्ञान मिळालं त्या तत्त्वज्ञानामध्ये त्यांना 2 समस्या आढळल्या. कोणत्या 2 समस्या? की जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाचं, या समस्येचं निवारण करणं, ह्या 2 मार्ग जे आहेत ते त्यांना त्यांच्या ज्ञानप्राप्तीमध्ये सापडला होता. त्यांच्यावर संशोधन करत असताना बुद्धांना सापडलेले हे मिळालेले पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, 4 आर्य सत्य हे जे तत्त्वज्ञान आहे ते विशाल आहे.
तेही आपण केव्हा तरी बघूया. मग तूर्त तर बुद्धा पौर्णिमा जवळजवळ येत असल्यामुळं जशी जशी ती जवळ येत आहे तसं तसं म्हणजे मनामध्ये एका प्रकारचा बुद्धाचा तत्त्वज्ञानाचा जो पाझर आहे तो फुटलेला आहे. म्हणून इथं आपल्यासमोर इथं व्यक्त करावं असं वाटतं. आणि म्हणून बुद्धाने सांगितलेला जो मूळ हेतू आहे की या पृथ्वीतलावर धम्मराज्य प्रस्थापित करणं हा त्यांचा तत्त्वज्ञानाचा मुख्य उद्देश होता. तर मला इथं म्हणावं असं वाटेल की हा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. बरेच मोठे मोठे लेख लिहिल्या जात आहेत, बरेच मोठ्या मोठ्या प्रकारचे भाषणं होतात, व्याख्यानं होतात, प्रबोधनं होतात, सगळ्या गोष्टी होतात. प्रश्नच नाही आणि त्या झाल्याच पाहिजेत तरच समाजामध्ये जागृती होईल. पण ते करत असताना प्रत्यक्ष त्या तत्त्वज्ञानाची आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अनुभूती घेणं आणि समाजाला त्याचं आउटपुट देणं हे सुद्धा आपलं कर्तव्यच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बुद्धाचा तत्त्वज्ञान इथं मांडणं खूप मोठे, रोज एका विषयावर चर्चा करता येईल, यात काही वाद नाही. पण बुद्धांनी सांगितलेला बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जो शेवटचा संदेश आहे की ज्या शेवटच्या संदेशाकडं पाहत असताना आनंदाला, जेव्हा 3 महिन्यापूर्वीच ते सांगतात की आता तथागताचं निर्वाण 3 महिन्यानंतर होणार आहे, हे सांगितलेलं असताना स्थविर आनंदाचे डोळे अश्रूने भरलेले आहेत आणि एका साईडला जाऊन ते रडत बसलेले आहेत. तेव्हा बुद्ध त्याला जवळ बोलवतात. आपल्या शिष्य स्थविर आनंदाला जवळ बोलून सांगतात की हे आनंदा, मी गेल्याच्या नंतर मी सांगितलेले जे तत्त्वज्ञान आहे, मी सांगितलेले जे अष्टांग मार्ग आहेत, पंचशील आहे, हाच तुमचा धम्मगुरू आहे. तुम्हाला वाटेल तथागत निघून गेले, तथागतांनी आपल्या पश्चात, आम्हाला तथागताच्या पश्चात कोणताही गुरु उरला नाही, तर मी दिलेला धम्म आणि विनय हाच तुमचा गुरु आहे. अप्रमादित होऊन निब्बाणाचा मार्ग साध्य करा, हा त्यांचा अंतिम संदेश होता. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभलेले नाते हे औपचारिक आहेत. हे सर्व नाते औपचारिकरित्या आपल्यासोबत आहेत, पण मला असं वाटतं की तथागताच्या तत्त्वज्ञानानुसार आपण जगलेला जो धम्माचा मार्ग आहे तोच धम्म आणि विनय आपल्या श्वासाचा अंतिम सोबती आहे, असंच मला इथं म्हणावंसं वाटतं, अनुभूतीतून म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून मला इथं म्हणावंसं वाटतं की धम्मामध्ये आनंद मानणारा जो व्यक्ती आहे, त्या धम्मात रममान राहणारा, चिंतन करणारा, सदैव धम्माचे स्मरण करून त्याप्रमाणे वागणारा सद्धम्मापासून दूर कधीच राहू शकत नाही. आणि धम्माचं पालन करणाऱ्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकटही ओढवत नाही. ज्याप्रमाणे एखादा व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे माणसानं आपलं नियमन करावं असं हे बुद्धाचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला इथं जाता जसं वाटतं की आपण प्रत्येकानं बुद्धाचे शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण गृहस्थी जीवनामध्ये राहून एवढं तत्त्वज्ञान आपण आत्मसात करू शकत नाही, हे मान्यच आहे. पण आपल्या कुवतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपण निश्चितच बुद्धाने दिलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. आणि म्हणून बुद्ध इथं म्हणतात की बुद्धाचे शिष्य हे सदोदित जागृत असतात आणि रात्रंदिवस ते बुद्धाचं, धम्माचं, संघाचं स्मरण करत असतात. आणि म्हणून ज्यांच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, बुद्ध असं म्हणतात एका ठिकाणी की ज्यांच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे तो कुठेही जा,
कुठेही गेला तरी त्याला तो सर्वत्र पूजनीयच ठरत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की बुद्धानं अपेक्षित केलेला जो शिष्य वर्ग आहे त्याचं स्मरण आपण ठेवावं. सदोदित बुद्ध धम्म संघाच्या प्रती जागृत राहून धम्माचं पालन करण्याचा प्रयत्न करावा. तरच खऱ्या अर्थानं आपण बुद्ध पौर्णिमा साजरी केल्याचा आपल्या स्वतःच्या एक अंतर्मनाला आनंद आणि समाधान मिळेल. कारण धम्म हा दिखावा नाही, धम्माचं पालन करणं, उदोउदो करणं हाही दिखावा नाही, तर धम्माचं प्रत्यक्ष अनुसरण करून कृती आणि अनुभूती घेणं. म्हणूनच बुद्ध एका ठिकाणी म्हणलेले आहेत की पंचशील म्हणजे काय आहे की आपणच केलेल्या स्वतःच्या कुशल अकुशल कर्माचं मोजमाप करण्याचं एक खूप मोठं यंत्र आहे, तंत्र आहे. म्हणून आपण केलेल्या आपल्याच कुशल अकुशल कर्माचं मोजमाप करणारं पंचशील आहे आणि त्याच्यामधूनच आपण आपल्या स्वतःचं जीवनाचा आपण निष्कर्ष काढू शकतो. तर म्हणून मला असं इथं म्हणावंसं वाटतं की बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावरच आपल्या सर्वांचा पाऊल पडावा. थोडं बहु का होईना, 100% नाही तर नाही, कमीत कमी 5% तरी आपण त्याचं अनुसरण करून त्याची अनुभूती घ्यावी, स्वतःही घ्यावी, इतरांनाही त्याचा संदेश द्यावा. अशा अनेक प्रकारच्या इथं शुभ मंगलकामना बुद्ध धम्म संघाच्या प्रती नतमस्तक होऊन कृतज्ञतापूर्वक बुद्ध धम्म संघाला त्रिवार वंदन करून बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना पुनश्च एकदा हार्दिक मंगलकामना इथं व्यक्त करते. जय बुद्ध, जय भीम. साधु साधु साधु.